रायगडच्या पेण शहरातील चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकातल्या पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय। सिंहाचा जबडा फाडल्याच्या दंतकथेवर आधारित हा पुतळा लो पॉली या आधुनिक कलाशैलीत उभारण्यात आलाय। मात्र पुतळा पाहिल्यानंतर तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हे स्पष्ट होत नसल्याचा आक्षेप शिवप्रेमींकडून घेतला जातोय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं हा पुतळा तात्पुरता झाकण्याचे निर्देश दिले आणि वादानंतर पेणमधला हा पुतळा काढण्यात आला आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी थेट पेणवरून आपल्या सोबत आहेत। पेणमध्ये या पुतळ्याच्या गंभीर प्रश्नावर कव्हरेज करणारा पुढारी न्यूज हा पहिला चॅनल ठरलेला आहे। पंकज, काय स्थिती आहे? आता लोकांचं समाधान झालंय का? प्रशासन नवा पुतळा बसवणार आहे का? काय अधिक माहिती आहे? आपण त्या ठिकाणी जिथे हा पुतळा जे प्रतिकात्मक शिल्क सरकारी भाषेत बोलायचं झालं तर बसवलं होतं, तर रात्री इकडनं काढण्यात आलं आणि प्रशासनानं सांगितलं ते सुरक्षित स्थळी जे आहे ते ठेवण्यात आलं। आता याच्यावरती शिवप्रेमींचं समाधान झालं का? तर आपल्यासोबत रायगडचे काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी शिवप्रेमी आपल्यासोबत आहेत। हा व्हिडिओ प्रसन्न सर तुम्ही उल्लेख केला की व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं उगमस्थान आपल्यासोबत पुढारी न्यूजवरती आहे वैभवी म्हात्रे, जिनी हा प्रसन्न सर हा व्हिडिओ पहिल्यांदा काढला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नेते असतील, लोक असतील, इतिहासप्रेमी आणि प्रशासनाला जाग आली। पहिल्यांदा पुढारी न्यूजवरती वैभवी म्हात्रे, आपण वैभवीशी बोलणार। वैभवी, कसं काय ती प्रोसेस होती? व्हिडिओ तू काढलास, सोशल मीडियावरती टाकला आणि मग कशी प्रतिसाद मिळाला? सर्वप्रथम 2 दिवसाआधी या पुतळ्याचं चित्र सगळीकडे व्हायरल झालेलं, त्यानंतर 2 संघटनांनी याच्यावर आक्षेप घेतला। आक्षेपानंतर सुद्धा याचं अनावरण का केलं गेलं? खरं तर अनावरणानंतर मी इथे पाहायला आले तेव्हा खरंच हे एवढं विभत्स दिसत होतं की महाराज या अवस्थेत आपण कधी पाहू शकत नाही। त्यामुळे मला ते राहवलं नाही गेलं। कुठेतरी माझ्या डोळ्यात पण ते व्हिडिओ बनवताना पाणी आलं आणि मी तो व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओवरती पूर्ण देशभरातून शिवप्रेमींनी प्रतिक्रिया उमटवल्या आणि त्याचा आज एक हे आहे की हा पुतळा इथून हटवण्यात आलेला।